राक्षस बोन या ठिकाणी अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे। बघा हे राक्षस बोन या ठिकाणची पूर परिस्थिती। हे वडाचं झाड अर्ध पाण्यापर्यंत गेलेलं आहे। हा झेंडा आपण बसून बघू शकता। बाकी दोन भगवे ध्वज निळा आणि भगवा। हे घर संपूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। याच्यावरून तुम्हाला पुराच्या पाण्याचा अंदाज येईल। बघा हे पाणी कशा पद्धतीने वाढलेलं आहे।